नमस्कार. डायबेटिक पेशंट्सनी फळं खावीत का? डायबेटिक पेशंट्सनी कोणती फळं खावीत? किंवा डायबेटिक पेशंट्सनी सीताफळ खाल्लेलं चालतं का? आंबा खाल्लेलं चालतं का? केळी खाल्ली तर चालते का? असे बरेचसे प्रश्न मला माझ्या कमेंट सेक्शन मध्ये येत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डायबेटिक पेशंट्स कोणते फ्रुट्स, कोणती फळं खाऊ शकतात, किती प्रमाणात ते फळं खाऊ शकतात, किंवा ती फळं त्यांनी कुठल्या वेळेला घ्यावेत आणि फळांसोबत इतर कुठल्या गोष्टी खाल्ल्या तर चालतील का? फळं गोड असतात, त्यामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर असते. त्यामुळे बऱ्याच जणांना असं मिथ असतं किंवा संभ्रम असतो की डायबेटिक पेशंट्स जे आहेत त्यांनी फळं ही आपल्या डाएटमधून काढूनच टाकावीत किंवा फळं खाऊ नयेत. हा एक गैरसमज आहे. नक्कीच डायबेटिक पेशंट्स जे आहेत ते फळं आपल्या डाएटमध्ये घेऊ शकतात. फक्त एवढंच आहे की त्यांनी अशी फळं घ्यावीत ज्यांचा GI म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो कमी आहे. आता ग्लायसेमिक इंडेक्स काय हे मी थोडक्यात सांगते. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे असं प्रमाण आहे जे सांगतं की एखादा अन्नपदार्थ ज्यावेळेस तुम्ही खाता त्यावेळेस तो तुमची ब्लड शुगर किती प्रमाणात किंवा किती पटकन वाढवेल. जेवढा एखाद्या अन्नपदार्थाचा GI कमी तेवढा तो अन्नपदार्थ डायबेटिक पेशंट्सच्या कन्झम्पशनसाठी खाण्यासाठी योग्य आहे. सो कमी GI असणारे फ्रुट्स कुठले आहेत? सर्वात आधी तर येतात बेरीज कॅटेगरीची फळं. आता इंडियामध्ये बेरीज मिळणाऱ्या ज्या आहेत त्या आहेत आपल्याकडे मोस्टली स्ट्रॉबेरीज आणि जांभूळ. मोस्टली हे जे बेरी कॅटेगरीचे फ्रुट्स असतात त्याच्यामध्ये वॉटर कॉन्टेंट हे खूप जास्त असतं आणि ज्या फ्रुट्समध्ये वॉटर कॉन्टेंट जास्त असतं ते मोस्टली डायबेटिक पेशंट्सच्या कन्झम्पशनसाठी योग्य आहेत. सो बेरीजमध्ये स्ट्रॉबेरीज आणि जांभूळ हे तुम्ही घेऊ शकता. यानंतर येतात फ्रुट्स लाईक ऑरेंजेस म्हणजे संत्री, मोसंबी, ऍपल, पेर. फ्रुट्स जे आहेत ते डायबेटिक पेशंटसाठी अगदी योग्य आहेत. या कॅटेगरीमध्ये येतात आंबा, कस्टर्ड ऍपल म्हणजे सीताफळ, चिकू, देन वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड आणि पपया. असे डायबेटिक पेशंट्स ज्यांचा डायबिटीज हा वेल कंट्रोल्ड आहे ते हे फळं खाऊ शकतात. आता फ्रुट्स कितीही न्यूट्रिटिव्ह असले तरीही डायबेटिक पेशंटसाठी त्यांचं प्रमाण ही महत्वाचं आहे. प्रमाण सांगायचं झालं तर दिवसाला एक मीडियम साईजचं फ्रूट किंवा 150 ग्रॅम एवढं फळ एखादा डायबेटिक पेशंट घेऊ शकतो. एक मीडियम साईजचं फळ किंवा 150 ग्रॅम वजनी प्रमाण जर आपण पाहिलं तर शक्यतो एका वेळेला एकच फळ घ्यावं. त्याचं फ्रूट प्लेट किंवा फ्रूट सॅलड वगैरे असं काही घेऊ नये. होतं काय, ज्यावेळेस आपण मिक्सचर घेतो फ्रुट्सचं त्यावेळेस चान्सेस असतात की आपण ते ओव्हर कन्झ्युम करू किंवा जास्त प्रमाणात खाऊ. आता हे फ्रुट्स कुठल्या वेळेला घ्यावे? डायबेटिक पेशंट्सनी कधीही फ्रुट्स हे जेवणासोबत घेऊ नयेत. त्याला मील्स आपल्या रेग्युलर जेवणासोबत पॅरअप कधीच करू नये. बऱ्याच जणांना सवय असते की जेवणानंतर थोडंसं गोड खावंसं वाटतं तर मग ते फ्रुट्स कट करून खातात. नाही, डायबेटिक पेशंट्सनी असं करून चालणार नाही. डायबेटिक पेशंट्सनी फ्रुट्स जे आहेत ते शक्यतो 2 जेवणांच्या मध्ये घ्यावं. सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण याच्यामधली जी वेळ आहे ज्यावेळेस थोडी भूक लागलेली असते 11, 11:30 वाजता त्यावेळेस तुम्ही एखादं फळ घेऊ शकता. किंवा जो संध्याकाळचा नाश्ताचा वेळ आहे एक 4, 5 वाजता त्यावेळेस तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता. जस्ट मेक शुअर की जी फळं आहेत ती तुम्ही पूर्ण खावीत. त्याच्यावरती कुठलीच प्रोसेस करायला नको, म्हणजे त्याचं शिकरण बनवायला नको किंवा मिल्कशेक असे प्रकार बनवायला नको. असाही प्रश्न मला विचारला जातो की डायबेटिक पेशंट्सनी फळांच्या ऐवजी फळाचा ज्यूस बिना साखरेचा घेतला तर चालेल का? वेल, नाही चालणार. कारण ज्या वेळेस फ्रूट ज्यूस बनवला जातो त्यावेळेस त्या फळामधलं जे फायबर आहे ते काढून टाकलं जातं. आता फायबर नसल्यामुळे काय होतं, जे काही तो ज्यूस आहे त्याच्यामध्ये आहे फक्त फ्रुक्टोज नावाची साखर आणि तो पिल्यानंतर आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ते खूप पटकन वाढवेल फायबर नसल्यामुळे. प्लस एखादा मीडियम साईज ग्लास एवढा जर तुम्ही फ्रूट ज्यूस घेणार असाल तर त्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 फ्रुट्स जे आहेत ते तुम्हाला यूज करावे लागतात. पण जर तुम्ही अख्खं फळ खाणार असाल तर जास्तीत जास्त 1 किंवा 2 फळं तुम्ही खाऊ शकता आणि त्याच्याने तुम्ही सेशिएटेड राहता, म्हणजे पोट भरलेलं राहतं. सो फ्रूट ज्यूस जरी बिना साखरेचा असेल तरीही तो डायबेटिक पेशंटसाठी वर्ज्यच आहे. जेवणानंतर तर आपण फळं घेणार नाही आहोत, पण असे काही अन्नपदार्थ आहेत जे तुम्ही फ्रूट सोबत फळासोबत घेऊ शकता. ते आहेत सीड्स अँड नट्स. सीड्स म्हणजे काय? तेलबिया. याच्यामध्ये फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, सेसमे सीड्स म्हणजे तीळ, पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया सनफ्लावर सीड्स हे येतात. आणि नट्स मध्ये येतो सुकामेवा. सुकामेवा म्हणजे बदाम, अक्रोड, काजू हे तुम्ही घेऊ शकता.
तेलबिया आणि सुकामेवा याच्यामध्ये असतात फॅट्स अँड फायबर. आता हे ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत ते गुड फॅट्स आहेत आणि फायबर असतं. सो हे फायबर आणि फॅट्स काय करतं, जे काही फळांमधलं फ्रुक्टोज नावाची साखर आहे त्याला बॅलन्स करतं आणि हे दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे ब्लड शुगर जी आहे ती एवढ्या पटकन वाढत नाही. सो ज्यावेळेस एखादे डायबेटिक पेशंट्स फ्रूट खातात त्यावेळेस ते काय करू शकतात, एकतर 10 ते 15 ग्रॅम एवढा सुकामेवा खाऊ शकतात त्यासोबत, किंवा 10 ते 15 ग्रॅम एवढे सीड्स किंवा तेलबिया घेऊ शकतात. सो हा होता आजचा व्हिडिओ, डायबेटिक पेशंट्सनी कोणती फळं खावी याबद्दल सांगणारा. तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत का, नसतील मिळाली तुम्हाला उत्तरं तर तुम्ही कमेंट्स मध्ये प्रश्नही विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओला लाईक करता त्यावेळेस युट्यूब हा व्हिडिओ इतरांनाही दाखवतं. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. बाय.